नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नेवासामध्ये आणि नेवासा या ठिकाणी आपण ज्या माझ्या शेतकरी बांधवांना आपण हा ट्रॅक्टर दिलेला आहे, ही चार्जिंगची गाडी दिलेली आहे. औत, वखर, वेट, फन, पाळी, पास, रिझर या सगळ्या गोष्टी काही दिलेल्या आहेत आणि ते जे काही समाधानी ग्राहक आहेत का हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा. शिवनाथ कारभारी भांड. हां. आणि कुठलं गाव हे? गाव भालगाव, तालुका, जिल्हा? तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. बरं, आता मला सांगा, हे जे तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय किंवा हे, तिथं ऊसाची शेती कशी आहे? काय प्रमाण? इथं ऊसाची शेती जवळजवळ 70-80%. बरं. कसा चालतोय ट्रॅक्टर? ट्रॅक्टर एकदम भारी चालतो. होय. आता पहिला तुमचा हा होता ट्रॅक्टर. त्या ट्रॅक्टरकडे येऊया आपण. तर हा किती दिवस झालं वापरताय तुम्ही ट्रॅक्टर? याला जवळजवळ 20 एक वर्ष होत आहेत. तुम्ही आता म्हणला ना, ही मी वापरलाय, पण आता जरा काय गुडघे साधले. हा. काय ते- झालं? नेमकं काय नाही नाही, म्हणजे? याला पूर्ण असं बॅलन्सच धरावं लागत. हां. त्याच्यामुळे मग हा घेतला. बरं. तर किती दिवस वापरला हा? हा जवळजवळ 8-9 वर्ष वापर. तर मित्रांनो, हा जो ट्रॅक्टर आहे, हा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हा VSTचा त्यांच्याकडे पॉवर टिलर आहे, रिवर्स चालणारा आणि जवळजवळ 20 वर्षापूर्वीचा जुना ट्रॅक्टर आहे. हा मित्रांनो सोनच आहे. ह्याला मी नावं ठेवणारा माणूस नाही आणि ठेवत पण नाही. हा शेतकरी बांधवांसाठी खास वरदान ठरलेला ट्रॅक्टर आहे. हा रिव्हर्सनं चालतो आणि काळाच्या ओघामध्ये जसं आपण बदललो, तशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर चांगला असताना सुद्धा, ह्यानी 10 वर्ष, 20 वर्ष ह्याच्यावर काम केलं असताना सुद्धा आज ह्या भांड साहेबांना असं वाटलं, की आपण चला आता हा 4 चाकी पॉवर टिलर घेऊया. तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर घेतल्यावर कसं वाटलं काय? बसून काम? बसून एकदम भारी. हां. काही ताकदीला वगैरे कमी आहे का काय? ताकदीला काही नाही, भरपूर ताकद त्यात. बरं. तर मित्रांनो, ताकद भरपूर आहे, काम भरपूर आहे आणि या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे. तुम्हाला अजून एकदा पत्ता सांगतो. आपण ज्यावेळेस श्रीरामपूर रोडला कुठलं गाव म्हणलं? भालगाव. भालगाव म्हणजे नेवासा ते श्रीरामपूर रोडला हां. भालगाव म्हणून तुम्हाला एक पाटी लागेल. त्या पाटीवरनं तुम्ही आतमध्ये एक 10 किलोमीटर हां, असेल. हां. 10 किलोमीटर जर आला तर ह्यांचं घर आहे. इथं आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी आपण हा ट्रॅक्टर त्यांना देऊन किती दिवस झाले? याला देऊन 2 महिने होत आले. 2 महिने पहिल्या स्कीम वेळेस त्यांनी घेतलेला आहे. 2 महिने ट्रॅक्टर घेऊन आणि मित्रांनो, हा त्यांनी चार्जिंगची गाडी घेतलेली आहे. गाडीबद्दल काय सांगाल? दिवसाला किती पैसे वाचतात का काय हां, पेट्रोल? काहीच अडचण नाही. 50-60 किलोमीटर सहज चालतं. हां. आणि पैसे किती वाचतात दिवसाला? हां, ₹100-150 धरायचे. कमीत कमी 1 लिटर पेट्रोल धरायचं. हां. तर मित्रांनो, आपला जो फॉर्म्युला होता, की आपण ₹100 चे तर शेतकरी बांधवाचे वाचवणार. निश्चितपणानं आज आम्हाला समाधान वाटतंय, की आपण ₹100 तरी भांडसाहेबाच्या या ठिकाणी वाचत आहेत. त्यांच्याकडे अनुभव फार आहे, त्या जुन्या ट्रॅक्टरचा आणि मग हे जुने ट्रॅक्टर वापरत असताना त्यांना असं वाटलं, की मित्रांनो त्यांनी हा अपोलो शुगर किंग मॉडेल घेतलेला आहे 1502 DI मॉडेल 1 नंबर ट्रॅक्टर आहे. आता जाता-जाता मित्रांनो आपण त्याला कांदा चाळीचं पण महत्त्व समजून घेणार आहे. व्हिडिओला कुठेही जाऊ नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्यांनी रोटर पण या ठिकाणी एकदम असा वापरलेला आहे. किती एकर बांधला असेल साधारणतः? 4-5 एकर जमीन. 4-5 एकर बांधलेला आहे. घरगुतीच घेतलाय तुम्ही? हां, घरगुती घरचं 2-3 एकर. हं, समजा अगोदर मशागत केली हं, आणि आता केली म्हणजे 5-6 एकर घरचं झालं हं. आणि बाहेर समजा 2-3 एकर बाहेर काही लय काम केलं. बरं. मित्रांनो ह्यांचा व्याप भरपूर आहे. शेती किती आहे? शेती 12 एकर. 12 एकर ऊसाची बागायत आहे आणि गोदापट्टा म्हणायचं त्याला. गोदापट्ट्यामध्ये ह्यांचं शेती आहे. पूर्ण पाण्याचा भाग आहे. किती ह्यांना दुष्काळ म्हणायचाच नाही. बरोबर? दुष्काळ म्हणजे नशीबवान आहेत, की दुष्काळ ह्यांना नाही मित्रांनो. कारण ह्या भागामध्ये म्हणलं तर सारखं पाणी आहेच. तुम्ही कुठेही त्यांना पीक असं करपलेलं दिसणार नाही, वाळलेलं दिसणार नाही. पूर्ण एकदम सुजलाम सुफलाम बागायत सुपीक एरिया हा म्हणजे आता ह्यांचं गाव आहे. तर मला अजून एकदा गावाचं नाव विसरलं मी. भालगाव. भालगाव म्हणून गाव आहे नेवाशापाशी. तुम्ही कुणाला विचारा. गोदापट्ट्याचा भाग आहे मित्रांनो. आणि जाता-जाता मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं एकदम भांडसाहेबाचं सांगायचं म्हणजे या भागामध्ये जर कुणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल, समजा आता आपल्याला समजा उदाहरणार्थ किल्ल्याचा कसा शिलेदार असतो, तसं तुम्ही ह्या नेवाशामध्ये शिलेदार समजूया. तर या भागामध्ये जर कुणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल,
तर काय सांगाल त्यांना, तुम्ही डेमो दाखवताल का? काहीच अडचण नाही, डेमो आपण दाखवू, काय अडचण नाही. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव एकदा सांगा, कुठे यायचं, काय कसं यायचं? माझं नाव आहे शिवनाथ कारभारी भांड, हा. भालगाव तालुका नेवास. बरं, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही डेमो दाखवा. हा, तर मित्रांनो, त्यांनी आपण कबूल करून घेतलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर डेमो बघा आणि मगच ट्रॅक्टर खरेदी करा. नेवाशाच्या परिसरातील माझ्या शेतकरी बांधवाला सांगणं आहे की या ठिकाणी आम्ही शेतकरी बांधवांना आवाहन करतो की तुम्हाला ट्रॅक्टरची सगळी माहिती आणि डेमो हे भांड साहेब दिसतील. कारण साखर खाल्ली आहे आणि गोड आहे, ह्यांनी जाणून घेतलंय गोड आहे का नाही, तुम्ही ह्यांना विचारा येऊन आणि मगच ट्रॅक्टर खरेदी करा. आता थोडस आपला वेगळा विषय आपण बोलूया की ट्रॅक्टर बाबतीत तर झालं. ऊस तर तुम्ही 10-12 एकर ऊस आहे तुमचा, बरोबर. आता कांद्याचं काय, म्हणजे ऊसात कांदा लावता आंतरपिकात का कसं असतं काय काय? नाही आता सेपरेट बी लावतो आम्ही, पण यंदा ऊसात लावलं. बरोबर. मग आता ही कांद्याची चाळ आपण बघतोय हा. तर ह्याच्यात पावडर टाकली, थोडी माहिती द्या. म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवाला कांदा चाळ म्हणजेच काय माहिती नसतं. का असं केलंय? नाही, आमच्या भागात आता भरपूर असतं, त्याच्यामुळे काही नाही. तुमच्या भागात नाही. आता हे आता सध्या समजा माल निघला, यावेळेस भाव नसते, बरोबर. त्याच्यामुळे आमच्या परिसरात पूर्णच चाळीतच कांदा भरून ठेवतो, भाव नसल्यामुळे. भाव म्हणजे नसला. कांदा ही हाय असा राहणार. हा, किती महिन्याचा कांदा असतो? कांदा हे समजा 4-4.5 महिन्याचा असतो. बरोबर. आणि हे आता अजून हे समजा ऑक्टोबर पर्यंत टिकतोय कांदा. ऑक्टोबर पर्यंत. म्हणजे दर आल्यावर आपण बाहेर काढतो. हो. आणि ह्याला काय पावडर वगैरे लावायला लागते का? हा, याला पावडर टाकलेली असते. पावडर. मित्रांनो, क्षमता वाढण्यासाठी टिकण्याची वरून एक पावडर, त्याचं काहीतरी नाव असेल, ती टाकावं लागते. आणि दुसरी गोष्ट, जाळीमध्ये सुरक्षितरित्या कांदा राहतो, हवा खेळती राहण्यासाठी ठेवावं लागतं. बरोबर. तर तुम्ही तिकडं पण जाळी अशी मारलेली आहे आणि इकडं पण मारले. साधारणतः किती एकरातील कांदा आहे हा? हा, ऊसातला 2-2.5 एकरातला कांदा आहे. मित्रांनो, हा 2.5 एकरातला पूर्ण ऊसातील कांदा आहे. असं शेड वर बनवलेला आहे आणि खाली असा कांदा त्यांनी व्यवस्थित सुस्थितीत ठेवलेला आहे. तर पाऊस वगैरे काय लागून, काय पाऊस येतो? नाही, पाऊस पाऊस वरून शेड हा. असल्यामुळे पाऊस येतो. आता ह्याच्यामध्ये काय, ही लहान वाटतोय मला, त्या ठिकाणी मोठा वाटतोय. त्याच्यातली निवड काढलेली आहे याच्यातला. ठीक आहे, बघूया आपण. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या कांदा चाळीचं महत्व मी समजून सांगणार आहे. कांदा बघा किती मोठा आहे. साधारणतः एक हा 1.25 किती किलोचा असेल? कमीत कमी 150 ग्रॅमच्या आसपास असतो. 150 ग्रॅमचा एक कांदा आहे बघा. हा एकदम चवीला वगैरे चांगला आहे, कारण हा पूर्ण वाळलेला असतो, बरोबर. कारण तुम्ही 3 महिन्याचा वगैरे कांदा, कच्चा कांदा असतो वाला, तर हा पूर्ण वाळलेला कांदा आहे. तर अशा पद्धतीनं ह्यानी कांदा चाळ आपण स्टोरेज, कारण शेतकरी बांधवाला एक सांगायचा उद्देश की शेतामध्ये पिकवता येतं, परंतु बाजारामध्ये दर आल्यावरच विकायचं किंवा विकता आलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की गाडगे महाराजांनी सांगितलंय की कच्चा माल माती मोल. म्हणजे जर कच्चा माल असेल शेतकऱ्याचा, तर ते बाजारात गेल्यावर त्याला मोल देणं ही व्यापाऱ्याच्या हातात आहे. पण आज मी भांडसाहेबाचं कौतुक करतो की तुम्ही कच्चा जरी माल असला तरी आज ह्यांनी टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दर आल्यानंतरच मी माझा कांदा मार्केटमध्ये विकणार, अशा हेतूनं त्यांनी हा कांदा पूर्ण ठेवलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जर शेती केली तर निश्चितपणाने शेतीमध्ये आपल्याला पैसे आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं मूळ गाव कुठलं दुसरंच होतं, आज तुम्ही इथं किती वर्ष झालं आला? आम्हाला जवळ 40 वर्ष झाली. 40 वर्ष अगोदर कुठलं गाव? दाड आशवी, हा? दाड, संगमनेर तालुका. संगमनेर मधून या ठिकाणी हे आलेले आहेत आणि इथं शेती घेऊन आज इथं 12 एकर शेती घेऊन तुम्हाला एक नंबर सुपीक एरियामध्ये एकदम गुण्यागोविंदाने राहत आहेत. मित्रांनो, त्यांनी आपल्याकडून अपोलो ट्रॅक्टर घेतलेला आहे म्हणूनच नाही, पण त्यांचा एक स्वभाव बघितला तर या ठिकाणी कुणीही या, अपोलो ट्रॅक्टरचा मी तुम्हाला डेमो दाखवतो म्हणून या ठिकाणी त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो, नमस्कार करतो. आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी या व्हिडिओ पहा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आणि इथं नेवाशाला आल्यानंतर माऊलीच्या मला वाटतं जिथं माऊलीनी समाधीचा जो, माऊली समाधी नाही पण माऊलीनी जिथं ज्ञानेश्वरी लिहिली आणि जो खांब होता पाठीमागे आणि त्या खांबाचं मंदिर आहे मित्रांनो. आज भारतामध्ये नव्हे जगामध्ये जर बघितलं तर खांबासाठी मंदिर, मंदिरासाठी खांब तुम्ही बघितला असेल, परंतु ज्या खांबासाठी मंदिर आहे म्हणजे ते गाव म्हणजे नेवासा. आणि एवढी माऊलीची ख्याती आहे. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जाता जाता सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नक्की या
भांड साहेबाकडे या आणि ट्रॅक्टरचा डेमो पहा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.